नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत आणि कुठलीही कामं करताना प्रथम गणपती बाप्पाचे जर आपण पूजन केले, मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकटे दूर होतात आणि ती कामंसुद्धा आपली पूर्णत्वास जात असतात. एवढेच नाही तर देवी देवतांच्या पूजनाला सुद्धा प्रथम गणपती बाप्पांच्याच पूजनेने सुरुवात करावी लागते. यंदा 22 जानेवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशांची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागे श्री गणेश जयंतीचे महत्त्व, पूजन तसेच पूजेचे त्या दिवशी शुभमुहूर्त कुठल्या असणार आहेत आणि या दिवशी राहू काळ कोणत्या वेळेत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक कशा प्रकारे आपण करायचा आहे, स्तोत्र मंत्र कसे पठण करायचे आहेत, तसेच नैवेद्य कोणता दाखवायचा आहे. अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजेच जन्मोत्सव आपल्याला या दिवशी अतिशय प्रभावी उपाय व सेवा करायच्या आहेत. चला तर मग आता विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे महत्त्व हे नेहमीच्या तुलनेने एक सहस्त्रपटीने कार्य करत होतात. म्हणून या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो. तर आता पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी ही गुरुवारी 22 जानेवारीला पहाटे 2:47 सुरू होणार आहे व शुक्रवारी 23 जानेवारीला पहाटे 2:28 समाप्त होणार आहे. ज्यामुळे उद्या तिथीनुसार 22 जानेवारीला गुरुवारी गणेश जयंती आपण साजरी करणार आहोत. आता गणपती बाप्पांच्या पूजेचं शुभ मुहूर्त कोणता आहे, काळ कोणता आहे ते आपण पाहूया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी पूजेचा शुभ मुहूर्त काळ जो आहे तर तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. तसेच राहू काळ देखील असणार आहे, पण तो केव्हा सुरू होतो ते आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर श्री गणेशांची पूजा कशी करावी ते आपण प्रथम जाणून घेऊया. तर श्री गणेशाची पूजेला बघा आपल्याला सुरुवात करण्या अगोदर एक प्रार्थना करायची आहे. हे श्री गजानना, या पूजा विधीद्वारे माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजा विधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. आणि त्यानंतर श्री गणेशांचा अभिषेक करावा. अभिषेक पाण्याने करावा. 11 वेळा तुम्ही ओम गणगणपते नमः असे म्हणायचे आहे. त्यानंतर 11 वेळा ओम गणगणपते नमः म्हणत दही, दूध, तूप, साखर म्हणजे पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत 11 वेळा पाण्याने अभिषेक करावा किंवा तुम्ही बघा अभिषेक 1 वेळा किंवा 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणून केला तरी चालणार आहे. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका लाल वस्त्रावरती श्री गणेशांची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल 11 ध्रुवांची जोडी मनोभावे अर्पण करावी. चंदन, केवडा, चमेली या श्री गणेशाला अतिप्रिय अगरबत्ती आहे तर यापैकी कुठली एक अगरबत्ती तुम्ही लावावी. धूप लावावा. बघा आपण गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून देखील पूजा करू शकतो किंवा तुम्ही जिथे देवघरामध्ये गणपती बाप्पा ठेवता तिथे देखील तुम्ही अशी पूजा करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रदक्षिणा तुम्हाला घालणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही प्रदक्षिणा घाला आणि नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी विशिष्ट प्रकारचा नैवेद्य आपण काय दाखवायचं आहे. तर माघी गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे. या दिवशी आपल्याला फक्त तिळापासून बनवलेला गोष्टींचाच नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. म्हणजे तिळाने बनवलेल्या नैवेद्याचा या दिवशी मान असणार आहे. तिळगुळ तुम्ही ठेवू शकता किंवा तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळाच्या वड्या किंवा जे काही असेल तुम्ही ते या दिवशी तिळाचे पदार्थ नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाला दाखवायचे आहेत. तसेच या दिवशी मंदिरामध्ये जात असाल तर आवर्जून मंदिरात देखील गणपती बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जा. तेथे देखील तिळाचा नैवेद्य घेऊन जा. या दिवशी तिळाच्या नैवेद्यालाच मान असतो. त्यामुळे बघा या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.
तर आता सर्वप्रथम बघा, उच्छिष्ट गणपती यांचे पूजन करावे म्हणजे काय तर बघा, आपल्या जीवनामध्ये कुठेतरी भरपूर अडचणी किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील असे आपल्याला वाटत असतं, याला उच्छिष्ट असे म्हटलं जातं. या गणेशांच्या पूजनेने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्य, आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मीप्राप्ती, त्याचबरोबर आलेल्या संकटांचा योग आणि विनियोग, या गोष्टी उच्छिष्ट गणेशांच्या साधनेतूनच साध्य होतात. म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवार किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची साधना करणे अतिशय शुभ मानलं जातं. त्यानंतर श्री गणेशांच्या आराधनेचा मूल मंत्र असा आहे, तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. संकटामध्ये सापडलेल्या भक्ताला विघ्न मुक्त करणं हा या श्री गणेशांचा महामंत्र आहे असं म्हटलं जातं. तुम्ही पूजेमध्ये या मंत्राचं देखील आवर्जून नामजप करावा. तसेच ओम गण गणपते नमः हा मंत्रसुद्धा अखंड याचं नामस्मरण तुम्ही जपावं. आता मागे गणेश जयंती आहे, तर या दिवशी आपण काय करावं किंवा या दिवशी श्री गणेशांची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आरती करावी, नामजप करावा. श्री गणेशांच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत, म्हणजेच लाल फूल, दुर्वा आपण अशा व्हायच्या आहेत, त्यांना अर्पण करायचे आहेत आणि संध्याकाळी श्री गणेशांचे सूक्त पठण करायचे आहे. त्यामध्ये श्री गणेशांचे सात्विक नामजप अखंड लावावे. देवतेंच्या विविध उपासनेपैकी सर्वश्रेष्ठ, त्याचबरोबर सोपे सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेंचा नामजप आहे. तुम्ही तुमच्या देवतेंचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहत असते. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेंच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय महत्त्वाचं आहे. देवतेंचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. शिवाय बघा, नामजप करताना त्यांच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेलो तर तो अधिक पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. तसेच श्री गणेशांचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र या दिवशी थोडंसं समजून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेंचे स्तवन, म्हणजे देवतेंची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच हे निर्माण होतं. तिचं अनिष्ट शक्तींपासून संरक्षण होते, रक्षण होते. श्री गणेशांची 2 स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत. तर एक म्हणजे संकटनाश स्तोत्र आणि दुसरा आहे गणपती अथर्व शीर्ष. तर हे श्री गणेशांचे स्तोत्र आहे. ज्यावेळी आपण ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट असे चैतन्य शक्तीही निर्माण होते आणि याकरिता स्तोत्रे विशिष्ट लयीत म्हणणे अतिशय महत्त्वाचं असतं. तर हे सर्व झालं सेवेविषयी. आता आपण जाणून घेऊया, या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आहे, म्हणजेच या दिवशी विनायक चतुर्थी आहे, म्हणजेच तिलकुंद चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते. तर या तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. तिळाच्या पाण्यानेच आपल्याला अंघोळ करायची आहे आणि घरातल्या प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावं. सोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठूनच आपलं घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे. सोबत बघा, आपल्या घराच्या उंबरठ्यावरती सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे, रांगोळी काढायची आहे. हे तर आपल्याला माहीत आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते. आणि गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे. तर गणेश जयंती आहे, सोबत गुरुवार देखील आहे. तुळशीची देखील पूजा करायची आहे. सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तसेच तुळशीला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं, आपण गणपती बाप्पांच्या जन्मदिवसांच्या दिवशी म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त तसेच राहुकाळ कधी आहे हे जाणून घेऊया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी गणेश पूजेचा शुभ मुहूर्तांचा काळ जो आहे तर तो 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे. आता केव्हा सुरू होतो ते तुम्हाला सांगते. बघा, गणपती बाप्पांची पूजा ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे दिलेल्या शुभ मुहूर्त काळामध्येच आवर्जून पूजा करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी लवकर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. काहीसुद्धा हरकत नाही, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पण ज्यांना गरज आहे या पूजेच्या शुभ मुहूर्तांची त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर बघा, 22 जानेवारी रोजी श्री गणेश पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 11:29 मिनिटांपासून ते दुपारी 1:37 मिनिटांपर्यंत, या 2 तास 8 मिनिटांपर्यंत असेल. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे, बघायचंच नाही चंद्र या दिवशी. निर्धारित कालावधीमध्ये चंद्रास पाहण्यास चोरीचा आळा येतो असं म्हटलं जातं. तसेच या दिवशी कालावधीमध्ये बघा भद्राची सावटसुद्धा आहे. तर जी दुपारी 1:52 मिनिटांपासून सुरू होते ते 3:12 मिनिटांपर्यंत असेल.
या काळामध्ये कोणतेही आपण असे कार्य करू नये। बघा, देवादिदेव महादेव, विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतले आहे आणि याच पद्धतीने श्री गणेशांनी सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतले आहे। तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे। त्यातील पहिला अवतार आहे वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो। दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी या वेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो आणि त्यावेळेस 10 दिवस श्री गणेशांची अगदी आनंदात पूजाविधी आराधना करतो। आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे बघा, तो म्हणजे माघ चतुर्थी, म्हणजेच आपण माघी गणेश उत्सव आता सध्या 22 जानेवारीला आलेला आहे, म्हणजे उद्या आपण तो करणार आहोत साजरी 22 जानेवारीला गुरुवारी। त्यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो। परंतु तो अवतार श्री गणेशाला घ्यावा लागला। एक छोटीशी कथा आहे ते आपण जाणून घेऊया। तर बघा, स्कंद पुराणाप्रमाणे माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीने विनायक रूपात जन्म घेऊन नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला। या असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला। हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना कश्यप ऋषी माता आदितीच्या पोटी विनायक रूपात अवतार घ्यावा लागला। याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये स्पष्ट सांगितला आहे। त्यांचा अवतारांची म्हणजेच गणपती बाप्पांच्या विनायक रूपातील अवतारांची पूजा करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षांपासूनच हा गणेश उत्सव साजरा केला जातो। आजही असे म्हटले जाते की श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणून हा इतका दिवस महत्त्वाचा आहे की अतिशय खूप महत्त्वाचा आहे हा दिवस। आणि या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकटे, दुःख दूर करण्याची ताकद आपल्याला या दिवशीच ही मिळत असते। आता आपण श्री गणेश जयंतीचे अगदी फलदायी फक्त 3 प्रभावी उपाय पाहूयात। तिसरा खूप प्रभावी उपाय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, श्री गणेशांची पूजा विधीनंतर जवसाच्या तेलांचा दिवा, विशेष करून शिवशक्ती या 2 वातींचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते, तसेच आपल्या मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते। प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते। हा उपाय अतिशय प्रभावी म्हटला गेलेला आहे, कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानलं गेलं आहे आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवावे व त्यांच्याकडनं स्तोत्र पठण जरूर करून घ्यावे। जर मुलं लहान असतील तर त्यांना ऐकायला तुम्ही सांगावं। आणि आता बघा, माघी गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळावी, करिअरमध्ये यश मिळावं, तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं, यासाठी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत, एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये 21 मूग ठेवायचे आहेत आणि एक एक मूग उचलून ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। असे श्री गणेशाला ते मूग तुम्ही व्हायचे आहेत, असे 21 वेळा करायचे आहे। आणि हिरवे मूग जे आहे तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात। जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपल्या म्हणजे मजबूत झाला असेल तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवी असलेले तुम्हाला जे काही मार्क्स मिळवायला त्यांना फायदा होतो, तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो। तुम्ही जर घरी समजा उपाय हा केला तर हे 21 मुगाचं तुम्हाला काय करायचं आहे तर आपण ज्या वेळेस भात बनवतो त्याच्यामध्ये हे 21 मूग तुम्ही टाकू शकता। आणि आता बघा, तुम्हाला कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं कर्ज असेल तर या दिवशी माघी गणेश जयंती दिवशी 21 दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत। तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जमत नसेल तर घरी केला तरीसुद्धा चालेल आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार। तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक आसन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बसायचं आहे। एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हिरवेगार अशा 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा आपण अर्पण करायची आहे। असे आपल्याला 21 वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र पठण करायचं आहे आणि जी काही तुमची मनातली इच्छा आहे ती तुम्हाला मनोकामना आहे ती श्री गणेशाला सांगायची आहे। तर त्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल। स्कंद पुराणामध्ये स्वतः श्री गणेशांनी म्हटलं आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल। हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे, तितकाच प्रभावीसुद्धा आहे।
तर गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून आचरून धुंडीराजांचे पूजन करावे आणि तीळ साखरेचे तुम्ही किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आलेले आहे की तुम्ही मोदकाऐवजी तीळ साखरेचा सुद्धा मोदकांमध्ये प्रसाद या दिवशी अर्पण करू शकता। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा। अजून कमेंट केली नसेल तर कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समोर धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।